गाठ असो कोणतीही, नका करू दुर्लक्ष. करा उपचार आधी, नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. SSPM कॅन्सर सेंटर. महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत. संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे. SSPM कॅन्सर सेंटर. मालवण आंबेरी राऊतवाड येथील साकवाचं काम अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. संबंधित कामाकडे ठेकेदारानं पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंबेरी सरपंच मनोज टिचोलकर यांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागानं आणि काम करणाऱ्या संस्थेच्या वतीनं बाबा आंगणे यांनी 15 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी संपर्क साधत काम पूर्ण करून घेण्याचा शब्द सरपंचांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आलं. कायच नको आमका तुमचं 2 वर्ष लावून गेले कामात. हो थांबा एक मिनिट. मी काय म्हणतोय 2 वर्ष तुला काय सांगितलं त्या दिवशी फोन केले तेव्हा माझं मार्च एंडिंग संपाने मी येतोय करतोय. अजून मार्च एंडिंग संपणार नाही तुमचं. मी काय कधी संपलं तुमचं जाणून बुजून त्रास देतात ना तुम्ही. आज ह्या वाडीतल्याची ह्याच्या आई पॅरालिसिस होती का पुढच्यासून आणूची लागली. ती जर तुमची आई असतं त्याच्या जाग्यावर काय केलं असतं तुम्ही लोक राहणं असतं काय. म्हणजे कोण काय बोलणार नाही म्हणून कसा करता का तुमचा. तुम्ही उद्याच्या उद्या काम चालू करायचं नाही तर आम्ही हवी राहतो. परवा म्हणजे किती एक आज झालं महिनो झालं तुमका सांगते मी. फोन लावले किती फोन लावले मी तुमका. तुमची भाषा काय नाही ना उपोषणात बसा काहीतरी सांग. मी तुमका ऐकवतोय ना. तुम्ही व्हॉट्सअप कॉल केला ना बरोबर ठीक आहे. व्हॉट्सअप कॉलवर बोलला त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यात हुशार असाल आणि तुम्हाला फोन केला मी तुम्हाला फोन केला मी तुम्हाला काम सुरू करणार हो असं विचारलं. येऊन बघा काय क्वालिटी सेंटरिंग वाले घरातले वापरतात. येऊन बघा तुम्ही सांगता उपोषणाला बसा असं अजिबात म्हणा नाही. ते बोला उपोषणाला बसणार आहोत. नाही एक नाही तुमका पत्र पाठवलेले बरोबर आहे म्हणून सांगतात त्यात मी दाखवतोय. थांबा एक मिनिट. अहो त्यांच्याकडे सगळे कामगार असतात असं कसं म्हणतात बाबा शेठ. मी काय म्हणते सांगा त्यांच्याकडे कामगार नाहीत काय. त्यांच्याकडे कामगार नाहीत काय. त्यांची कामं चालू होत ना. मी काय म्हणतोय आजचा एक दिवस जमा उद्या घेऊन या ना. मी काय म्हणते ते म्हणते ही कामं चालू ती कामं ठेकेदार नाही सांगतो कसं काय म्हणतो. मुकादम नाही सांगतो तो म्हणजे त्यांची कामच नाही. काय बाबा शेठ मी काय म्हणते सांगा एक दिवस आम्ही सांगतो अशी उत्तर होती ती मी कित्येक वेळा फोन केला विचारा त्यावेळी सांगत बाबा आता तुका माहिती काय घडलं पण गावात माहिती नाही. गावात मी माका काम नाही म्हणून भांडावतो तुला लक्षात ना. इव्हन 15 दिवसापूर्वी मुकादम पण चांगलंय पण यानं सुरू केलंय. मुकादम आणून पण दाखवलेलं आहे. दाखवून हे होतो आता पण त्याला फोन केला अरे बाबा माझं काम टाकून मी तुझ्यासाठी येत होतोय. ते का मार्ग मोबाईल सिस्टम मी चालू करतोय तो म्हणतो मी चालू करतो. राजकीय तुका विषय माहिती आहे काय होतं. आता त्यांची बाजू बरोबर आहे. त्यांच्या गावात तुमचं मरण अरे माझं काम नाही तर मी कधीच करून टाक माहिती. कधी आमचा लेखी द्यावा. लेखी पाहिजे आम्हाला. लेखी द्यायचं आम्हाला. मार्ग लागतो कोण पण मार्ग तुम्ही घेतला आणि मार्ग कोण लावतो ते का. म्हणजे तुम्ही असाच ठेवतात आणि मार्गाला म्हणजे आमच्या धंद्याक लावता काय तुम्ही. कसले टेक्निकल आज 2 वर्ष लावून गेली मुदत संपात गेली. तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम लोकांनी काय करायचा. लोकांनी काय करायचं सांगा. मी काय सांगते सांगा. तुम्ही काही राहतात ना येऊन त्यांच्या वाडीत राहा. मी सांगतो तुम्ही त्यांच्या वाडीत राहा येऊन. नाही बरोबर असं ना तुम्ही त्यांच्या वाडीत राहा तर तुमच्या त्यांची समस्या समजली ना. तुम्ही तुमच्या घराने आरामात बसशात हो. त्या लोकांनी काय करायचा. कोण ठरलंय म्हणजे सरळच असं ना. मग तुम्ही घेवत नको तुमचं नाही जमत कामाचं कशा घेता तुम्ही. तुम्ही नाही तर मी काय म्हणतो एक महिना काम तसाच राहा. मी काय म्हणतोय काम तसाच राहा. आमची लोक सगळं आम्ही ऍडजस्ट करतो. तुम्ही फक्त ना 2 महिने पावसाचे येऊन त्यांच्या वाडीत राहायचं. काम तसाच राहा नको करू. तुम्ही तसं येऊन राहायचं 2 महिने राहा फक्त बघूया पावसाचे. म्हणजे समजत ना तुमका त्या लोकांचे काय समस्या असतात काय नाही ते. हो ग्रामीण भागात नको. ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या खळ्यात गाडी जातं त्यांना खसून जावं लागतं. तो विचार करा आज मोटरसायकल त्यांच्या दारात जाणार नाही. मार्ग काढूया पण माका काय होतो बाबा शेठ मी काय सांगा कंटाळलाय मी. सावळे तो तुमचा म्हणला काय असं पत्र पण दिले
पत्रावर मी नाही बोलले बाबा त्यांचा म्हणणं की घर करत नसेल तर blacklist करायचं का साहेबांना सांगा का कंटाळे नाही का? हे असंच चाललंय यार. 15 मे आपण नाही ना, ते टेंटिकल तारीख आहे बाबा. तू आता 2 दिवसातच काम करतो, रोज 5 वाजता उद्या. मग तुला तर काय राहत नाही ना तो विषय. काम होणार आहे, आपण काम करून घेऊ. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.